काकांनी मला मध्ये एकदम पैसा झाला. तर आपण या ठिकाणी बसलेलो आहे बीबी का मकबरा या ठिकाणी. पण आतमध्ये जाण्यासाठी तिथं 25 रुपये तिकीट आहे, ते तुम्हाला काढावं लागेल त्या काउंटरमध्ये. तर आपण ऑनलाईन तिकीट काढून वाचले 5 रुपये. तुम्ही पण ऑनलाईन तिकीट काढा डायरेक्टली. अशा ठिकाणी आल्यानंतर नक्की कळतं की यार आपल्याकडून खूप काय मिस झालेलं आहे. खूप गोष्टी अजून बघायच्या बाकी. खूप सुंदर गोष्टी आहेत या जगामध्ये. एक्सप्लोर केलं पाहिजे बस, बाकी काय नाही. ते आल्यानंतर खूप 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 सुंदर वाटतं ॲक्च्युली. तुम्ही पुरी पाम बघू शकता कसं आहे ते संपूर्ण जग. मध्ये एकदम पैसा सगळं चिल्लर 10च्या नोट्या 20च्या नोट्या 50च्या जास्तीत जास्त 1000च्या जास्तीत जास्त 100 होतं मला. हे जे नक्षी ना पूर्णपणे संगमरवरी दगडामध्ये तर मला या ठिकाणी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगायच्या होत्या. खूप मजा आली तशी या ठिकाणी येऊन. ऐतिहासिक वास्तू बघितली या ठिकाणी येऊन. खूप सुंदर आहे. म्हणजे थोडंसं पडलं झडलेलं आहे, पण त्यातून जी कारागिरी केलेली आहे त्यामध्ये त्या मकबऱ्यामध्ये खूप सुंदर. इथं येण्याचं बघताल ना तुम्ही तर बेसिकली जेवढं जमल ना तेवढं लवकर या, कारण की नंतर खूप गर्दी होते. नंतर रिक्षावाले सुद्धा खूप त्रास देतात आणि ते गंडावतात बरं का आपल्याला बोलण्यामध्ये. एकदम त्यांनी जो रिक्षावाला मला भेटला ना इतका अचानक होता बोलायला. त्यांनी कसंही करून मला त्या रिक्षामध्ये बसवलं. की रिक्षासाठी भाडं मला पडलं काहीतरी 50-60 रुपये घेतले त्यांनी. छत्रपती संभाजीनगरच्या बस स्टेशनवरून किमान 4 ते 5 किलोमीटर आहे. तर मित्रांनो सकाळपासून आणखी एक गोष्ट खूप जास्त आहे ती म्हणजे खूप जास्त भूक लागली आहे मला. सकाळी ते काय थोडा नाश्ता खाल्ला मी सर, ती मला अजिबात आवडली नाही पहिली गोष्ट. तर आत्ता मस्त पोट भरून जेवण करायचं. सोलो ट्रॅव्हलिंगमध्ये जी मजा आहे ना, ग्रुप ट्रॅव्हलिंगमध्ये पण खूप मजा आहे, पण मला सोलो ट्रॅव्हलिंग जास्त आवडलं ॲक्च्युली. 1 नाही 2 नाही कुठेही पळा, कुठेही एकटं फिरा. तर तुम्हाला हा मागचा व्ह्यू कसा वाटतोय नक्की कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ओके, खूप सुंदर आहे एकदम नाही का. आपला या दक्षिणेकडचा ताजमहल म्हणतात त्याला.
विकेंडला आल्यानंतर जाम गर्दी मिळते यार, खूपच जास्त. म्हणजे इकडे बघा तिकडे पब्लिकच पब्लिक आहे. तर आता इथून पुढे एक गोष्ट बघायची आहे, ती म्हणजे खूप जास्त भूक लागली, खूपच. म्हणजे काहीतरी खाल्लं पाहिजे. चक्कर येऊन पडायचं, एवढा कमजोर नाही आहे म्हणायचं, बट काहीतरी खावं लागलं. आता डायरेक्ट मस्तपैकी जेवण घेऊ. तर आता मग बऱ्याला बाय बाय म्हणायची वेळ आलेली आहे आणि आता चाललोय. काकांनी मला फायनल जेवायला आले ते म्हणजे वेरूळच्या लेणीला. खूप भूक लागली आता, खूप म्हणजे खूप जास्त भूक लागली. बाहेरच बसले मित्र आपल्याला.